भाई 4 जून. यस भाई 4 जून. 4 जून. मार्केट चढणार की मार्केट पडणार. अगं आतापर्यंत इलेक्शनचा रेकॉर्ड बघ. पण मला असं वाटतंय यामध्ये करेक्शन होईल. नाही ग, मार्केट चढणारच. चल लगे वेट. येस, लगे वेट. 4 जून मार्केट पडणार की मार्केट चढणार? आपल्याला एक स्टेबल गव्हर्नमेंट मिळणार आहे की नाही? सगळ्यांच्या तोंडी आज हाच विषय आहे. सगळ्यांच्याच नजरा स्टॉक मार्केटवर रोखलेल्या आहेत. मंडळी, माझ्या पैशांचं काय होणार आणि इलेक्शनचा मार्केटवर काय इम्पॅक्ट होणार हा सगळा विचार करण्यामध्ये स्वतःला शिणवू नका, त्रासवून घेऊ नका. तुम्ही हे पाहिलं पाहिजे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये तुम्ही इमर्जन्सी फंड बाजूला काढलेत की नाही, तुमचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल तुम्ही नीट आखलेत की नाही आणि त्याप्रमाणे तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेत की नाही. असेट अलोकेशन ही एका यशस्वी फायनान्शियल प्लॅनिंगची चावी आहे असं म्हटलं जातं. मग ते तुम्ही केलंय की नाही हे पहा. मग स्टॉक मार्केट चढू दे किंवा पडू दे, लॉंग टर्म मध्ये तुम्ही तुमचे गोल्स नक्कीच अचीव्ह करू शकाल आणि तुम्हाला मार्केट लॉंग टर्म मध्ये नक्कीच चांगले रिटर्न्स देऊन जाईल, याबद्दल काही शंका नाही. सो आता 4 जूनचा विचार करून उगाचच पैसा लावू नका आणि स्टॉक मार्केटचं काय होणार हा विचार करून झोपे उडवू नका. मोस्ट इम्पॉर्टंट इज असेट अलोकेशन आणि त्याबद्दल काहीही जर तुम्हाला शंका असतील तर अर्थातच कमेंट बॉक्स वापरा आणि तुमच्या शंका आमच्यापर्यंत पोहोचवा. वेल्थनेस इज ऑलवेज देअर टू हेल्प यू.